सगळं एकदम पलीकडचं डोंगर बघा ऑलमोस्ट दिसेनासा झालेला आहे. त्याच्यामुळे आता खऱ्या पावसाला सुरुवात झाली आहे. गप्पा टप्पा चालू आहेत, गप्पा टप्पा करता करता कामं चालू आहेत. हो वाव कसं दिसतंय बघा मिठभाऊ करत. आणि आता वरती वरती चाललाय. बाप रे किती वरती चाललाय बघा. नमस्कार, माझं नाव प्रगत लोके आणि वेलकम टू माय ब्लॉग. आणि आज आहे ड्रोन डे. ओके, सो फायनली प्रेरणाने US वरून आणलेला ड्रोन आज आपण उडवणार आहोत. आणि उडवणारा व्यक्ती आहे प्रणीश. ओके बघा, प्रणीश हातामध्ये सगळे कंट्रोल दिलाय आणि प्रणीश शिकलाय तिकडे US मध्ये बेसिक अजून प्रो बनायचं आहे. तर आज प्रणीश उडवणार आहे. या बघूया आता प्रणीश कसा ड्रोन उडवतो ते. तो आता कॅमेरा समोर घाबरतोय जरा तो. ओके, सो मला पण एवढं माहिती नाही, सो प्रेरणालाच माहिती आहे. ओके, तर बघा ड्रोन तिकडे स्टार्ट झालेला आहे. इट्स गोइंग अप अप अप. आणि प्रणीशने उडवलेलं आहे. No, don't go there. Don't go there. देयर इज वायर प्रणीश. ओके, अप 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 अप. आणि आपला ड्रोन वरती गेलेला आहे. हॅलो ड्रोन, हॅलो हॅलो हॅलो. बघा हे बघा ही पळाली मागे. लहान मुलांचा ड्रोन उडवण्याची मजाच काय वेगळी आहे. ओके, सो काय वाटतं तुम्हाला, लहान मुलांना ड्रोन उडवायला दिला पाहिजे का? सो ॲक्च्युली हा म्हणजे किड्स ड्रोनच आहे. ओके, बिकॉज हा 249 ग्रॅमच्या अंडरच येतो. तर लहान मुलांसाठीच आहे बेसिकली. पण आता आपल्याला याचा यूज करत. आणि आता वरती चाललाय. बाप रे किती वरती चाललाय बघा. बेटा रेकॉर्ड करतेस का? ओके बघ. अरे बाप रे खूप वरती गेलाय. हे बघा, दॅट इज टू हाय. हे बघा, ओ वाव कसं दिसतंय बघा मिठभाऊ. किती सुंदर दिसतंय. रेकॉर्डिंग स्टार्ट केलं? अच्छा, बघा आमचं गाव कसं दिसतंय बघा ड्रोन मधून पहिल्यांदाच. सो वरती आहे तर ड्रोनचं फुटेज पण मी तुम्हाला नक्कीच दाखवेन. ओके, सो काय माहिती आता कोणत्या ह्याच्या फॉर्मॅटवरती शूट करते. प्रेरणा 4K मध्ये वगैरे केला असेल तर मुश्किल होणार आहे फुटेज. आता वरती गेला एकदम. ओके 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 प्रणीश, लेटर कम लेटर. यांची रडारडी चालू असते. माय बेबी इज विथ मी. कॅन यू सी फ्रॉम हियर? या हाय बघा. ओके, यू डू कांदा बटाटा आणि यू वॉन्ट वॉच लाईक दॅट. बसून करतो ना, तिला पण दिसू दे. हा बघा ड्रोन आला खाली आलेला आहे आणि यांची गडबडच चाललेली आहे. त्याची बॅटरी आहे का? मध्ये होणार सेव्ह. स्टोरेज फुल. कीप क्वाइट. ओके, आणि आता फायनली फर्स्ट फ्लाईट घेऊन ड्रोन खाली आलेला आहे. सो आपल्या ड्रोनची पहिली फ्लाईट. हा बघा. सो आता जरा प्रो बनायचं आहे. गावाला आलं तर प्रॅक्टिस करूच आपण याची. आता चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करू आता याची. फायनली ड्रोन स्टॉप झालेला आहे. सो ड्रोन पण उडवून झाला. त्यानंतर मग व्हिडिओज अपलोड वगैरे पण करून झालेले आहेत. आणि बघा ना का सुंदर वातावरण आहे. नुकताच पाऊस पडून गेलाय रिमझिम आणि छान हवा सुटली आहे समुद्रावरून. आय विश तुम्हाला ही हवा फील करता आली असती. एवढं भारी वाटतंय ना. आणि तिथे माझं काम पण चालू आहे छानपैकी. आणि आज दुपारी बघूया, गेलो तर आपल्याला जरा मंदिरामध्ये पण जायचं आहे. आपल्या लोके कुलस्वामीच्या पण आणि गजबा देवीच्या पण. सो गावाला आलेलो आहे तर संध्याकाळी समुद्रावर जाणं हे तर रिच्युअलच आहे. आता परत पाऊस आला आहे आणि मी म्हणत असतो की बघा काम चाललं आहे गोठल्याचा. सगळी कामं स्वतःच करावी लागतात तिथे. स्वतः मिल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, त्यातला प्रकार आहे. कारण बघा आता वरचे पत्रे टाकून झालेत, पण पत्र्याचं जरा एक्सटेन्शन करायचं होतं. जरा मागची अजून एक तो पडवी काढतो आहे. म्हणजे तिकडे कसं गावाला कशी बाहेर चूल वगैरे पेटवतात गरम पाणी करायला वगैरे, तर त्याच्या कामासाठी काय माणसं मिळत नाही आहेत. ओके, सो आता तोच. आणि आता इथे कृष्ण आहे तर तो मदत करतो आहे. सो आता ते करून घेतात. आता फक्त ते पत्रे अटॅच करायचे राहिलेले आहेत. सो बघूया ते पत्रे कधीपर्यंत अटॅच होतात एक्स्ट्रा. आतलं काम पण तसं अजून पेंडिंगच आहे म्हणून मी तुम्हाला दाखवलं नाही. ओके, सो हॉल आणि बाहेरची जी पडवी आहे तर त्याला लाद्या लावून झालेले आहेत ऑलरेडी. किचनचं पण थोडंफार काम झालेलं आहे. पण बरंचसं म्हणजे जे आपण एंटर करतो घराच्या तिथे चांगले टाईल्स तो लावणार होता, तर ते काम पण पेंडिंग आहे. त्याच्या बाजूलाच माझा अजून एक कझिन आहे बबडी म्हणून. ओके, संदेश. तर तो पण म्हणजे घर बांधलेलं होतं म्हणजे मधला भाग, पण तो पण त्याचा बाजूचा भाग असा बांधतो आहे. ओके, तिकडे बघा मनीषा आहे तिकडे. ओके, कामं अशी हळूहळू चालू असतात कोकणामध्ये माणसांच्या अभावी. आताच डिस्कशन चालू होतं. ओके, कुणाला पण आलेला तर तांबाडेमध्ये पण 2-3 घरं बांधायची आहेत, पण घरं बांधायला माणसंच मिळत नाही आहेत. म्हणजे चिरे लावणाऱ्यांनी चिरे लावून गेले, नंतर मग सेंटरिंग करणारे मिळत नाही आहेत किंवा खिडक्यांची कामं करणारे मिळत नाहीत. त्याच्यामुळे बरीचशी घरं अपूर्ण राहतात. खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे रिअल इस्टेटमध्ये. ओके, सो काय माहिती भरपूर अप्रचार आहे. ओके, घरं बांधण्याविरुद्ध आणि चिऱ्यांची घरं बांधण्याविरुद्ध वगैरे. मला तर काय लॉजिकच नाही कळत. ओके, सो प्रत्येकाला घरं तर बांधायचं. आता बघा ही सगळी घरं बांधलेली आहे, त्याच्यामध्ये कुठे तुम्हाला मातीचं घर दिसतं आहे का? शेवटी प्रॅक्टिकल होणं आवश्यक आहे. मातीचं घर मेंटेन करणं इज व्हेरी डिफिकल्ट.
ओके, कौलाचं घर मेंटेन करणं व्हेरी डिफिकल्ट. तुम्ही जर इथे राहत असाल तर कौलाचं घर मेंटेन होऊ शकतं. अदरवाईज नळे म्हणा, कौलं बदलायला पण आजकाल माणसं मिळत नाहीत आणि कोण वरती चढणार. पूर्वीच्या काळी कसं होतं, एकेका घराघरामध्ये 15-15, 20-20 माणसं होती. त्याच्यामुळे कसं पावसाळ्याच्या आधी नळे जे पलटी मारायला लागायची ती कामं पटापट होऊन जायची. ओके, कौलं बदलायची, कौलं एखादं फुटलं तर वरती कोणतरी चढायचं. आता माणसंच नाही आहेत आणि मग बरेचसे लोक चाकरमानी झालेले आहेत, ते येतात आणि इथे राहणारी माणसं पण त्यांच्याकडे पण मनुष्यबळाची कमी आहे. त्यांचीच कामं संपत नाहीत, शेतीची म्हणा किंवा गुरढोरांची म्हणा, तर ते कुठून वेळ देणार आहे सगळ्या कामासाठी. सो मग ऑप्शन्स मला असं वाटतं जसं जग बदलतं आहे, जसं रिक्वायरमेंट बदलतं आहे, तर त्यानुसार बदललं पाहिजे. बघा ना, ही अशी छान पत्रे टाकलेत कौलाच्या रंगाचेच, तर ते पण तसं छानच वाटतं ना. ओके, आणि पावसाच्या पाण्याचा आवाज पण येत नव्हता या पत्रांना. 10 वर्ष लाईफ सांगितलेलं आहे. ओके, सो 10 वर्षानंतर समजा एखादा पत्रा, म्हणजे पत्रा नाही खराब होत, पण त्याच्यावरचे जे स्क्रू मारलेले आहेत दिसत असतील तर तुम्ही बघा, तर ते स्क्रू मे बी खराब होण्याची शक्यता असते. ओके, तर ते तुम्ही 10 वर्षामध्ये बदलायचे असतात. सो कमी मेंटेनन्स असं हे प्रकार आहे. आणि चिरे तर मला असं वाटतं कोकणची शान आहे. ओके, काही मी व्हिडिओ पण बघितलेली, म्हणजे रील्स. ओके, सो काही जण चिऱ्याच्या खाणीजवळ जातात आणि दाखवतात, अरे बघा ही चिऱ्याची खाण, ह्याच्यामधून चिरे काढल्यामुळे किती वाईट अवस्था होते त्या जागेची वगैरे. आय मीन, पण मग लोक घरं बांधणार कशी? माती पण लागतेच ना कुठेतरी, वाळू पण लागतेच ना कुठून तरी. घरं बांधायची म्हटलं तर या सगळ्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या लागणारच. आता घरामध्ये तुम्हाला स्टील पण लागणारच, घरामध्ये तुम्हाला ज्या तुम्ही टाईल्स लावणार त्या पण लागणारच, ज्या विंडोजना आता हे जे कडाप्पे लावलेले आहेत तर ते पण लागणारच, ते पण कुठून ना कुठून तरी येणारच ना. सो मला असं वाटतं याचं तर खूप छान प्रकारे ब्रँडिंग करता येऊ शकतं चिऱ्यांचं, कारण चिऱ्यांना खूप मोठी डिमांड आहे आणि चिरे खूप मजबूत असतात. चिऱ्यामध्ये बांधलेलं घर वर्षानुवर्ष टिकतात. ओके, त्यांना काहीही होत नाही आणि तसे स्वस्त पण पडतात, स्पेशली कोकणामध्ये, आणि एक लुक पण खूप छान आहे त्याचा. सो मला असं वाटतं खूप छान पद्धतीने, म्हणजे पॉझिटिव्हली या गोष्टींकडे बघितलं पाहिजे. आणि कोकणातल्या मुलांना तर मी सांगेन, ओके, तर बघा माझा तर जन्म मुंबईचा आहे, पण मी पण मोठ्या प्रमाणात रिअल इस्टेटमध्ये इन्व्हॉल्व असतो आणि रिअल इस्टेट इज द फ्युचर मला तर वाटतं. कारण आज आपली 3.5 ट्रिलियन इकॉनॉमी आहे, जी तेव्हा 10 ट्रिलियन इकॉनॉमी होणार, तेव्हा आपल्याला अजून घरं लागतील, सेकंड होम लागतील, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट. सो रिअल इस्टेटचा वाटा पण आपल्या GDPमध्ये खूप मोठा आहे. तर त्या अनुषंगाने म्हणाल तर खूप मोठ्या प्रमाणात या क्षेत्रामध्ये जॉब अवेलेबल होणार आहेत आणि याच्यामध्ये इनोव्हेशन पण बरंच होणार आहे. ओके, सो खूप चांगली ऑपॉर्च्युनिटीज आहेत या फील्डमध्ये. ओके, सो आणि छोट्या जरी तुम्ही स्किल्स याच्यामध्ये ॲक्वायर्ड केलं ना, तुम्हाला हायली एज्युकेटेड असण्याची गरज नाही आहे. तुम्ही इलेक्ट्रिशियन बनलात, प्लंबर बनलात, इथे एवढी डिमांड आहे इलेक्ट्रिशियनला, प्लंबरला, खिडक्या बनवणारे, चिरे लावणारे, असे पत्रे लावणारे की प्रचंड. ओके, आणि जर आपण या उद्योगामध्ये नाही उतरलो तर ऑब्व्हियसली मग आपण कशाला ब्लेम करायचं परप्रांतीयांना. ओके, सो ते या उद्योगामध्ये येणार. थोडा मेहनतीचा उद्योग आहे, पण एकदा तुम्ही थोडी वर्ष मेहनत केली, तुम्हाला सगळं कळलं की तुम्ही तुमच्या हाताखाली माणसं घेऊन तुम्ही चांगल्या प्रकारे हा बिझनेस डेव्हलप करू शकता, चांगला इन्कम क्रिएट करू शकता. सो विचार करा या गोष्टींबद्दल. आणि आता गप्पा टप्पा चालू आहेत, गप्पा टप्पा करता करता कामं चालू आहेत. ऑलमोस्ट कुठलं नाही बनवून आणलेलं आहे का मागची पडवी, सिमेंट वगैरे लावून. कालपासून तो काम करतोय स्वतःच. मध्ये मध्ये कृष्णाला जेवढा वेळ मिळतो त्याच्या बहिणी पण त्याला हेल्प करतात. सो चला, कुठे ना कुठेतरी घर हाताशी येतं आहे. गणपतीच्या आधी आलं म्हणजे झालं, कारण तुम्हाला माहिती आहे कोकणामध्ये गणपती इज द बिगेस्ट फेस्टिवल, आणि त्याच्या आधी घर रेडी झालं मग पूजा वगैरे करून मग गणपतीची स्थापना होईल रुपेशच्या घरामध्ये. होप सो सगळं वेळेवरती होऊन जाईल, आपण प्रार्थना करूया. सो आतापर्यंत पाऊस ना रिमझिमच पडत होता, पण आता आलाय धुवाधार. बघा एकदम मस्त चांगलाच कडक पाऊस पडायला लागलेला आहे आणि मजा यायला लागली आहे. बघा ना, झाडं वगैरे कशी हलतायत बघा. सगळं ओलचिंब करून टाकलंय तुमचं हे अंगण पण आणि मोठ्या घराचं अंगण पण, आणि किती सुंदर वाटतं ना असं बघायला. की बघा ना, 2 डॉगी पण बघा कसे मस्त छान दरवाजावरती झोपलेले आहेत. आणि टेरेसवरती पण गेलं पाहिजे ॲक्च्युली. टेरेसवरती पण भरपूर पाऊस पडतोय बघा ना. सगळं एकदम पलीकडचा डोंगर बघा ऑलमोस्ट दिसेनासा झालेला आहे. त्याच्यामुळे आता खऱ्या पावसाला सुरुवात झाली आहे असं म्हणावं लागेल कोकणामध्ये. बारिश ना, हे बघा इथे पण सगळं पाणीच पाणी झालं. अरे मला पण खिडकी बंद केली पाहिजे बघा, इथे पण पाणी आलं तोपर्यंत लक्षात दिलं नाही मी. तोपर्यंत हे पण बंद करून टाकतो. आता पाणी येऊन ऑलरेडी सगळं भिजलं. सो वेलकम टू कोकणातला धुवाधार पाऊस. बाकी आपली कामं तर चालत राहतील. पण यस, काय म्हणता, स्वर्गसुख असावं तर असं, म्हणजे कामचं काम चालू आहे, आरामचा आराम चालू आहे, आणि त्याच्याशिवाय यस असा धुवाधार पाऊस.
तेच सॉन्ग आठवत राहतं सारखं असा हा बेभान वारा नदीला पूर आलेला, तर आमच्याकडे समुद्राला पूर येतो. मस्तच ना, बघा ना, एकदम पिक्चर्स की लोकेशन वाटतं. असं वाटतं कोणीतरी याचं ना पेंटिंग काढावं. जर तुमची इच्छा झाली ना तर या फ्रेमचं पेंटिंग नक्की काढा आणि मला पाठवा. मी नक्की शेअर करेन ते. ओके, आणि तुमचं नाव पण भारीच ना. नुसतंच असं बसून राहायला पण आवडेल, काय म्हणता. तर आता मी पण तेच करणार आहे, म्हणजे काम पण करत राहीन आणि त्याच्याशिवाय थोडा असा मी टाईम पण असा एन्जॉय करेन. आणि तुम्हाला भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. धन्यवाद. कोकणातला पाऊस, हा 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 हा, मस्तच ना.